महाराष्ट्र ही केवळ भूमी नाही, तर तो एक विचार आहे. संतांची आणि सुधारकांची ही कर्मभूमी. इथे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पण शारीरिक किंवा मानसिक मर्यादा कोणाच्याही प्रगतीच्या आड येऊ नये, यासाठी देशात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना केली. 9 जानेवारी 2023 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती झाली. 2016च्या दिव्यांगजन हक्क कायद्यानुसार आता केवळ 4 नव्हे तर 21 प्रकारचे दिव्यांगत्व निश्चित करण्यात आले आहेत. चला तर बघूया 21 दिव्यांगत्वाचे प्रकार. 1. अंधत्व, ब्लाइंडनेस, पूर्णपणे दृष्टी नसणे. 2. अल्पदृष्टी, लो विजन, कमी दिसणे किंवा दृष्टीदोष असणे. 3. कुष्ठरोग निवारित, लेप्रसी कर्ड, कुष्ठरोगातून बरे झालेले पण हातापायात विकृती असलेले. 4. कर्णबधिरता, डीफ, ऐकू न येणे. 5. लोकोमोटर अपंगत्व, लोकोमोटर डिसॅबिलिटी, हाडे, सांधे किंवा स्नायूंच्या हालचालीत अडथळा. 6. बुटकेपणा, द्वार्फिझम, उंची खूप कमी असणे, 4 फूट 10 इंचांपेक्षा कमी. 7. बौद्धिक अक्षमता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी असणे. 8. मानसिक आजार, मेंटल इलनेस, विचार, वर्तणूक आणि भावनांमधील गंभीर दोष. 9. स्वमग्नता, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, संवाद साधण्यात आणि सामाजिक संबंधात अडथळा. 10. सेरेब्रल पाल्सी, मेंदूच्या पक्षघातामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण नसणे. 11. स्नायू विकार, मस्क्युलर डिस्ट्रोफी, स्नायू कमकुवत होणारा अनुवांशिक आजार. 12. क्रॉनिक न्यूरोलॉजिकल कंडिशन्स, मज्जासंस्थेचे जुनाट आजार. 13. शिक्षण अक्षमता, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज, वाचणे, लिहिणे किंवा गणित सोडवण्यात अडथळा, उदाहरणार्थ डिस्लेक्सिया. 14. मल्टिपल स्क्लेरोसिस, मेंदू आणि मणक्याच्या मज्जासंस्थेचा आजार. 15. वाचा आणि भाषा अक्षमता, स्पीच अँड लँग्वेज डिसॅबिलिटी, बोलण्यात दोष असणे. 16. थॅलेसेमिया, रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणारा आजार. 17. हिमोफिलिया, रक्त गोठण्याची प्रक्रिया संथ होणारा आजार. 18. सिकल सेल डिसीज, रक्ताच्या पेशींचा आकार बदलून होणारा आजार. बहुविकलांगता, मल्टिपल डिसॅबिलिटीज, एकापेक्षा जास्त प्रकारचं दिव्यांगत्व असणं. 20. ऍसिड अटॅक विक्टिम, ऍसिड हल्ल्यामुळे शरीर विद्रूप झालेली व्यक्ती. 21. पार्किन्सन्स आजार, शरीराची हालचाल मंदावणे आणि थरथरणे. या 21 प्रकारांपैकी 40% जास्त दिव्यांगत्व असलेल्या प्रत्येक व्यक्तीला UDID कार्ड, ज्याला मराठीत विशेष दिव्यांग ओळखपत्र असंही म्हटलं जातं, हे भारत सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिलं जाणारं एक महत्वाचं दस्तावेज आहे. हे दिव्यांग व्यक्तींची एक राष्ट्रीय ओळख म्हणूनही काम करतं. UDID कार्डचे मुख्य फायदे, बेनिफिट्स. हे कार्ड जवळ असल्यास तुम्हाला अनेक सरकारी आणि खासगी सुविधांचा लाभ घेता येतो. एकच ओळखपत्र. पूर्वी दिव्यांगांना वेगवेगळ्या सवलतींसाठी विविध कागदपत्र सोबत ठेवावी लागायची. आता फक्त हे एकच कार्ड, जसं की रेल्वे, बस, रुग्णालय या सगळ्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून चालते. प्रवास सवलत. ST बस आणि भारतीय रेल्वेच्या प्रवासात तिकिटावर सवलत मिळवण्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे. सरकारी योजनांचा लाभ. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग पेन्शन योजना किंवा इतर दिव्यांग पेन्शन योजनांसाठी हे कार्ड महत्वाचं आहे. आरोग्य सेवा. सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवण्यासाठी याचा वापर होतो. शिक्षण आणि नोकरी. शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. साधने आणि उपकरणे. सरकारमार्फत मोफत मिळणारे कृत्रिम अवयव, व्हीलचेअर किंवा श्रवणयंत्रे मिळवण्यासाठी हे कार्ड उपयुक्त ठरते. तुमच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीनुसार कार्डचे रंग ठरलेले असतात. पांढरे कार्ड 40% कमी दिव्यांगत्व असल्यास, पिवळे कार्ड 40% ते 80% दरम्यान दिव्यांगत्व असल्यास, निळे कार्ड
80% जास्त दिव्यांगत्व असल्यास. UDID कार्ड म्हणजे तुमच्या हक्कांची गुरुकिल्ली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती कल्याण विभागामार्फत दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना राबवली जाते. दिव्यांग विवाहास 2.5 लाख आणि दिव्यांग अव्यंग विवाहास 1.5 लाख इतकी प्रोत्साहनपर रक्कम थेट बँक खात्यात दिली जाते. यासाठी लाभार्थी जोडपं हे महाराष्ट्राचं रहिवासी असावं, दिव्यांगत्व किमान 40% असावं आणि UDID कार्ड अनिवार्य. त्यासोबतच जोडप्याचा हा पहिला विवाह असावा आणि विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा. दिव्यांगांच्या हाती काम आणि खिशात दाम देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या 2 योजना लागू आहेत आणि प्रत्येक योजनेत दरमहा 2200 इतकी आर्थिक रक्कम दिली जाते, ज्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा ₹300 इतका आर्थिक वाटा समाविष्ट आहे. संजय गांधी निराधार निवृत्ती वेतन योजना ही 65 वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांसाठी लागू आहे, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ही 65 वर्ष आणि त्यावरील लाभार्थ्यांसाठी लागू आहे. पण ज्यांनी स्वतःच्या ओराशी उद्योजक बनण्याचं स्वप्न बाळगलंय त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ खंबीरपणे उभं आहे. प्रमुख योजना दिव्यांगजन स्वावलंबन योजना NDFDC ही योजना उत्पन्न देणारे उपक्रम सुरू करण्यासाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज प्रदान करते. ग्रीन एनर्जी मोबाईल शॉप दिव्यांगजनांना स्वावलंबी बनवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांवर पर्यावरणपूरक मोबाईल शॉप्स उपलब्ध करून देण्यासाठी एक विशिष्ट योजना अस्तित्वात आहे. प्रमुख योजना बीज भांडवल योजना ही योजना प्रामुख्याने दिव्यांगांसाठी स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. नंदुरबार जिल्ह्यासारख्या ठिकाणी जिथे स्वयंरोजगाराच्या संधी शोधणं खूप गरजेचं आहे, त्या ठिकाणी ही योजना खूप प्रभावी ठरते. या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्पाच्या किमतीनुसार आर्थिक मदत केली जाते. 5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी हे कर्ज दिलं जातं. यामध्ये साधारणतः 80% कर्ज बँकेकडून, 15% बीज भांडवल महामंडळाकडून आणि 5% लाभार्थीचा स्वतःचा हिस्सा असतो. महामंडळाच्या बीज भांडवल हिश्श्यावर अत्यंत अल्प व्याज आकारलं जातं, जसं की 4% प्रतिवर्ष. योजनेसाठी पात्रता इलिजिबिलिटी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. व्यक्तीकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे. UDID कार्ड अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचं नाव रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंदवलेलं असावं. तुम्ही कोणत्याही छोट्या व्यवसायासाठी अर्ज करू शकता, जसं की किराणा दुकान किंवा जनरल स्टोअर, पिठाची गिरणी, झेरॉक्स किंवा ऑनलाईन सेवा केंद्र, दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन, टेलरिंग, फळ विक्री किंवा भाजीपाला व्यवसाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5% राखीव निधीतूनही दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी स्वतंत्र अनुदान दिले जाते. साधारणपणे 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जातं. एकूण प्रकल्प खर्चाच्या 20% रक्कम किंवा जास्तीत जास्त 30,000 रुपये एवढं अनुदान शासन स्तरावरून दिलं जातं आणि उर्वरित 80% रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाते. नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम भागात अनेक कुटुंब या योजनांमुळे स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. नंदुरबार जिल्हा प्रशासन दुर्गम भागातील बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. जिल्हा नियोजन निधीचा 1% आणि जिल्हा परिषदेच्या 5% निधीतून साहित्यांचं वाटप केलं जातं. दिव्यांग मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या वैयक्तिक गुणांचं संवर्धन आणि सक्षमीकरण करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 10 विशेष शाळा आणि वसतिगृहही चालवले जातात. या माध्यमातून त्यांचा विकास करणं सुरू आहे. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी DDRC
डिस्ट्रिक्ट डिसॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र. उद्देश ग्रामीण आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे. प्रमुख कार्य दिव्यांगांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करणं, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि UDID कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करणं, स्वयंरोजगार प्रशिक्षण देणं, सहाय्यक साधने उदाहरणार्थ जयपूर फूट, श्रवण यंत्र, व्हीलचेअर इत्यादी पुरवणं, आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपी सारख्या सेवा देणं. दिव्यांगांच्या विकासासाठी निधी कुठून येतो? 1. दिव्यांग मंत्रालयाचे आमदार, जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा निधीची 1% रक्कम. 3. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या स्व उत्पन्नातून 5% निधी. 4. आमदार निधीतून दरवर्षी 30 लक्ष खर्च करायचे दिव्यांगांच्या वैयक्तिक सक्षमीकरणासाठी. 5% दिव्यांग निधी, नियोजन आणि अंमलबजावणी. केवळ योजना असून चालत नाही, तर त्या योजना तळागाळातील दिव्यांगांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक तरतूदही असावी लागते. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या स्व उत्पन्नातून दिव्यांग कल्याणासाठी निधी खर्च करणं बंधनकारक आहे. दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 मधील नियम 37 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या विकास योजनांमध्ये किमान 5% राखीव निधी ठेवणं अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे हा निधी खर्च करताना दिव्यांग महिलांना प्राधान्य देणं प्रशासनाचं कर्तव्य आहे. 1. निधी वापराचे सुवर्ण सूत्र, 50-50 विभागणी. 50% निधी वैयक्तिक लाभ आणि 50% निधी सामूहिक सुविधा. 50% निधी वैयक्तिक लाभासाठी, दृष्टीहीनांसाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, ब्रेल किट, श्रवणदोषासाठी डिजिटल हिअरिंग एड्स, शारीरिक दिव्यांगांसाठी बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल, कृत्रिम अवयव, कॅलिपर्स, मानसिक दिव्यांगांसाठी MR किट आणि विशेष कौशल्य साधनं. 50% निधी सामूहिक सुविधांसाठी, शासकीय इमारतींमध्ये रॅम्प आणि रेलिंगची निर्मिती, दिव्यांग स्नेही सुलभ शौचालय, पुनर्वसन केंद्र आणि थेरपी सेंटरची स्थापना, सेन्सररी गार्डन आणि करमणूक केंद्रांची सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार मेळाव्यांचे आयोजन. शासनाच्या आढाव्यात असं दिसून आलं की अनेक ठिकाणी केवळ वैयक्तिक लाभावरच जास्त खर्च होतो, पण दीर्घकालीन विकासासाठी पायाभूत सोयी सुविधा महत्वाच्या आहेत. म्हणूनच प्रशासनाने काही कठोर नियम केले आहेत, जसं की 5% निधी राखून ठेवणं अनिवार्य आहे आणि हा निधी त्याच आर्थिक वर्षात खर्च झालाच पाहिजे. निधी न वापरल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. शिल्लक राहिलेला निधी जिल्हा दिव्यांग निधीमध्ये जमा करणं बंधनकारक आहे. सक्षमीकरण आणि प्रशिक्षण, पालक शिक्षक गट. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला पाहिजे. दिव्यांग शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने अपंग पालक गट तयार करून त्यांना हक्क आणि कायद्यांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. अपंग स्वयंसहायता गटांना अनुदान देऊन सामूहिक उद्योगांना चालना देणं हे या निधीचं प्रमुख उद्दिष्ट आहे. लाभ कसा मिळवावा? नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग आपल्या सेवेसाठी सदैव सज्ज आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याशी संपर्क साधू शकता. जाणून घेऊ तज्ज्ञांचं मत आणि कायदेशीर बाजू. नंदुरबारमध्ये दिव्यांग जे आपला डिस्कवर्ड डिसेबिलिटीचा नंबर आहे ते आजचे डेटमध्ये जवळपास 23,000 आहे. पण खूप सारा हिडन डिसेबिलिटी आपल्याकडे आत्ता पण आहे, ज्याची रजिस्ट्रेशन आणि UDID नोंदणी जे आपल्याला पूर्ण केली पाहिजे ती आत्ता पेंडिंग आहे. जितकी UDID रजिस्ट्रेशन आपल्याकडे झाली आहे त्याचं स्कीम लिंकेज आम्ही आता त्यावर काम करत आहोत आणि या डॉक्युमेंटरीमध्ये कोणती स्कीम्स आपल्याकडे अवेलेबल आहे, दिव्यांगतेचे किती प्रकार असतात त्यावर खूप डिटेलमध्ये माहिती आपल्या सगळ्यांकडे आम्ही पोहोचत आहोत.
एक आव्हान आहे की UDID रजिस्ट्रेशन केलं की आपल्याला गव्हर्नमेंटची स्कीमसोबत 100% स्कीम लिंकेज करता येते. तर आपल्याकडे ज्यांना दिव्यांगचे जे 21 प्रकारचे डिसेबिलिटीज आहेत याच्यामध्ये पण खूप सुधार करण्यात आली आहे. दुर्धर आजार याचा समावेश करण्यात आला आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून 2 दिवस डिसेबिलिटीचे कॅम्प्स लागतात आणि डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स दिले जातात. तर सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना UDID रजिस्ट्रेशनचं काम करायचं त्यांनी पुढे यावं आणि ही रजिस्ट्रेशन आपली संपवून टाकली की आमचं स्कीम लिंकेजचं काम आम्ही पुढे घेऊ शकतो. दुसरा डिस्ट्रिक्टमध्ये स्कीम लिंकेजवर काम करण्यापेक्षा जे 5% जिल्हा परिषदचं सेसचा फंड असतो त्यासोबत पण आम्ही आता महाराष्ट्र शासनामार्फत आणि दिव्यांगचं जे डिपार्टमेंट आहे मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत लवकर एक 100% सर्वेसाठी एक मोहीम राबवली जाणार, ज्यामध्ये सगळ्यांची नोंदणी आणि सॅच्युरेशन कव्हरेज आपल्याला कसा करता येईल सो दॅट प्रत्येक दिव्यांग ज्यांची आपण काउंटिंग करू शकतो आणि त्यांना कोणती स्कीम हवी आहे किंवा कोणता लाभ हवा आहे त्याच्यासोबत आपण लिंक करू शकतो. याचं काम आता प्रोग्रेसमध्ये आहे. डिस्ट्रिक्टमध्ये 3 अनुदानित आणि 6 बिनअनुदानित आपली दिव्यांग बालकांसाठी विशेष शाळा चालते. त्याचप्रमाणे DPCमध्ये जे 1% फायनान्शियल आपण रिझर्वेशन ठेवतो प्लस जिल्हा परिषदचं जे 5% रिझर्वेशन आहे ते स्कीम लिंकेज आणि जे सुविधा दिव्यांगांसाठी दिली पाहिजे त्याच्यासाठी आपण वापरतो. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक ब्रेन हेल्थ क्लिनिक डिस्ट्रिक्टमध्ये मागचे महिन्यात सुरू करण्यात आलं आहे आणि त्याच फ्लोअरमध्ये जी नवीन बिल्डिंग आहे आपली विमेन्स हॉस्पिटलची त्याच फ्लोअरवर एक डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर आहे. थोडी मेंटल डिसेबिलिटी जसे सेरिब्रल पॅल्सी ज्यांना फिजिओथेरपीची गरज आहे ही सुविधा तिथे सुरू करण्यात आली आहे. तर याचा पण लाभ घ्यावा. खूप चांगले फिजिओथेरपिस्ट तिथे फिजिओथेरपी फ्रीली अवेलेबल आहे. दिव्यांगांसाठी 6 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये एक सल्ला व मार्गदर्शन केंद्र पण उघडण्यात आलं आहे. तर आपल्या मनात जर काही शंका आहे किंवा आपल्याला स्कीमबद्दल काही प्रश्न विचारायचे आहे किंवा आपली इंडिव्हिज्युअल काही कंप्लेंट आहे तर आपण या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये येऊन सल्ला व मार्गदर्शन केंद्रात येऊन आपली शंकाचं समाधान करू शकता. एक ऑनलाईन पोर्टल महाराष्ट्र शासनाचं आहे ज्याचं लिंक खाली देण्यात आलं आहे. यावर आपली काही कंप्लेंट असली किंवा आपल्याला पालकत्वासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर आपण या पोर्टलवर करू शकता. आणि जर आपल्याला काही सजेशन्स आहेत, काही फीडबॅक आहे, काही इनपुट्स आहे की आपल्याला अजून आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये याचा इम्प्रूव्हमेंट कसा करता येईल तर माझा नंबर मी खाली अटॅच करत आहे. आपल्याला जर काही मला फीडबॅक द्यायचा तर आपण मोकळे होऊन आपले मनात जे सजेशन्स आहेत ते मला पर्सनली मेसेज करू शकता आणि नक्की आम्ही ते वाचून आमची स्कीम्समध्ये आणि डिस्ट्रिक्टचे अंमलबजावणीमध्ये सुधारणा करू. ग्रामीण जनतेसाठी ग्रामपंचायत एक महत्त्वाचा संस्था आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायत तसेच पंचायत समितींना त्यांचे उत्पादन 5% निधी दिव्यांग बांधवांसाठी खर्च करायचे आहे. त्याचं नियोजन आणि अंमलबजावणी आम्ही आमच्या स्तरावरती करत आहोत. आम्ही नंदुरबार जिल्हा प्रशासनांमार्फत आणि जिल्हा परिषदमार्फत सर्व येणारे संस्था जसे की पंचायत समिती, अंगणवाडी केंद्र, शिक्षण केंद्र आणि तसेच आरोग्य केंद्र आम्ही दिव्यांग सुगम्य आणि युजर फ्रेंडली करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सगळे इमारती दिव्यांग फ्रेंडली होणार आहेत आणि ॲक्सेसिबल सुद्धा होणार आहेत. तसेच सर्व दिव्यांग बांधवांना मी विनंती करतो की आपल्याला पुढे येऊन जे काही शासनाचा लाभ आहे आणि योजनाचा लाभ आहे ते घ्यावं, जेणेकरून आपण पुढे जाऊया आणि कोणतेही मध्यस्थचा बळी न पडता थेट सरकारी कार्यालय तुम्ही पुढे या. आम्ही 100% सहकार्य करू, तुम्हाला मदत करू आणि 100% जे योजना आहे शासनाची तुमच्याकडून पोचण्याचा आम्ही प्रयत्न करूया. दिव्यांगता एक मर्यादा नाही, ती एक संधी आहे. तुम्ही 1 पाऊल पुढे टाका आणि प्रशासन तुमच्यासाठी 10 पावले पुढे येईल. आपण सर्व मिळून नंदुरबार जिल्ह्याला दिव्यांग सक्षमीकरण करण्यात पुढे अग्रसर करूया. सर्व युवक दिव्यांग बांधवांना मी खास करून सांगून इच्छितो की शासनामार्फत देण्यात येणारे सर्व योजनाचा तुम्ही लाभ घ्यावा, प्रशिक्षण घ्यावं आणि स्वउत्पन्नाचे वेगळे उपक्रम करून स्वयंरोजगार करून तुम्ही स्वतःचा विकास करावा आणि देशाचा सुद्धा विकास करा, हेच माझी अपेक्षा आहे. या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दिव्यांग बोर्ड हे अस्तित्वात असून ज्या कोणी व्यक्तींना दिव्यांग सर्टिफिकेट हवे असेल त्यांनी ऑनलाईन त्याचे अप्लाय करायचं आहे आणि सोमवार, बुधवार
आणि शुक्रवार या दिवशी बोर्ड असतं, त्या दिवशी येऊन त्याने चेक करावं आणि आपलं चेकिंग झाल्यानंतर UDID कार्ड हे आपल्याला त्यानंतर दिलं जातं, ज्यावरून आपल्याला सगळ्या शासनाच्या सुविधा हे चांगल्या प्रकारे मिळू शकतात. म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे दिव्यांग व्यक्तींना की त्यांनी स्वतःचं इथे चेक करून UDID कार्ड उपलब्ध करून घ्यावं, जेणेकरून त्यांना शासनाचे सगळे लाभ घेता येतील. बऱ्याचशा लोकांना कल्पना नसेल की गेली 10 वर्ष केंद्र शासनाने जिल्हा दिव्यांग हक्क अधिनियम 2016 हा मंजूर केलेला आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे आपण महाराष्ट्र शासनाच्या हा एक जो नवा उपक्रम आहे त्या अंतर्गत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे जिल्ह्याचे प्रत्येक दिव्यांगाचे पालक अधिकारी असतात आणि त्यांचं पालकत्व सांभाळण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी महोदय आणि सचिव म्हणून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची जबाबदारी असते. जिल्हा दिव्यांग मंत्रालयाचं दिव्यांग कल्याण त्याहीपेक्षा महत्त्वाचं दिव्यांग सक्षमीकरण करण्याचा हा उद्देश आहे. केवळ योजना घेऊन दिव्यांग बरा होणार आहे का? नाही, तर शासनाचा हा प्रयत्न आहे की नुसतं वस्तू वाटप करणे किंवा एखाद्याला अनुदान देणे, एखादी योजना देणे, त्यातनं दिव्यांगाचं सबलीकरण आणि सक्षमीकरण होणार नाही. आणि म्हणूनच नंदुरबार जिल्ह्यामध्ये DDRC मार्फत म्हणजे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण केंद्र किंवा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, तर ह्या पुनर्वसन केंद्रामार्फत मित्रांनो आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 पुनर्वसन केंद्रांची स्थापना होत आहे. आणि या केंद्रांमार्फत जे दिव्यांग बांधव काहीतरी करण्याच्या हेतूने पुढे येतील त्यांचे प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी त्यांना तयार करणे आणि त्यांच्या पायावर ते उभे राहून पाठबळ देण्यासारखेचे प्रयोग जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग कल्याण मंत्रालयामार्फत राबवले जात आहे. त्याचबरोबर ह्या माहितीपट बनवायचा उद्देश आमचा हाच होता की लोकांपर्यंत विविध योजना पोहोचाव्या आणि त्या पोहोचत असताना त्यात येणाऱ्या अडचणी त्या अनुषंगाने लाभार्थ्यांना कितपत माहिती आहे किंवा जनतेला कितपत माहिती आहे की योजना घ्याव्या कशा, दिव्यांगाचे प्रकार कसे आणि ते योजनाचे लाभ पदरात पाडायचे कसे आणि स्वतःच्या पायावर उभं राहून सक्षमीकरण व्हायचं कसं, यासाठी केवळ दिव्यांगांसाठीच हा माहितीपट नाही, तर हा माहितीपट जे अव्यंग आहेत किंवा दिव्यांगांचे नागरिक आहेत किंवा नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा ही जाणीव निर्माण व्हावी आणि दिव्यांगाबद्दल आपुलकी नाही तर दिव्यांगासाठी काहीतरी करणं आणि ही आत्मीयता तयार व्हावी, ह्यासाठी हा माहितीपट बनवण्याचा आमचा उद्देश. भविष्यामध्ये आपण कुठेही जा, परंतु प्रत्येक पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद येथे दिव्यांगांसाठीचं सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय आहे. तिथं आपण संपर्क करा, प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि आपले ज्या काही समस्या त्या मांडा आणि आपले सक्षमीकरण घेण्यासाठी शासनाला आपण हातभार लावा आणि तुमचं उदात्तीकरण झालं म्हणजेच माझ्या देशाचं सुद्धा उदात्तीकरण होणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2016चा कायदा दिव्यांगांना केवळ सुविधाच देत नाही तर संरक्षणही देतो. दिव्यांग संरक्षण व विधी कायदा. कायदेशीर संरक्षण. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांगांवरील अत्याचार, छळ, शोषण आणि भेदभाव यावर कठोर कारवाई करण्यासाठी आयुक्तांना न्यायालयीन अधिकार आहेत. हक्कांचं संरक्षण. कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचार, छळ किंवा शोषण या विरोधात दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. महिला सुरक्षा. दिव्यांग मुली आणि स्त्रियांना लैंगिक व भावनात्मक हिंसेपासून विशेष संरक्षण पुरवणे हा धोरणांचा भाग आहे. दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत व्हावा यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे एकात्मिक ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. यामुळे सेवा वितरणाला डिजिटल गती प्राप्त होणार आहे आणि दिव्यांगांच्या सेवा वितरण अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टल .महाराष्ट्र.gov.in. तुमचा हक्क, तुमची प्रगती, समृद्ध महाराष्ट्राची हीच आहे खरी ओळख. चला तर बघूया यशस्वी दिव्यांगांच्या यशोगाथा. नमस्कार, मी हर्षल सुदाम सोनवणे,
रहिवासी नंदुरबार येथील माझा स्वतःचा एक सत्कार सायबर कॅफे हा व्यवसाय असून मी स्वतः एक दिव्यांग व्यक्ती आहे. शासनामार्फत आपल्याला बस प्रवास, आरोग्यसेवा, शिक्षण आणि नोकरी, साधने व उपकरणे, जसं की मी माझ्या स्वतःचा एक सायबर कॅफे हा व्यवसाय असून अपंग यामार्फत लोन हे प्रोव्हाइड शासन आपल्याला करीत आहेत. तर लोनमध्ये 30% सवलत हे शासन आपल्याला देत आहेत. तरी माननीय सर्व आपले जेवढे दिव्यांग बांधव आहेत तेवढ्या सर्वांना विनंती की सर्वांनी UDID कार्ड म्हणजे अपंगत्व हे कार्ड हे शासन आपल्याला देत आहे. तर सर्वांनी हे कार्ड बनवा आणि अपंग असं हे कार्ड रजिस्टर करा. मी संजय नरसिंग पाटील, गुरुकृपा रसवंत ज्यूस सेंटर नंदुरबार. मी स्वतः दिव्यांग आहे व मी व्यवसाय थाटलेला आहे. माझ्याकडे UDID कार्ड आहे. UDID कार्डशिवाय तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू शकत नाही. रेल्वेचा असो, बसचा असो किंवा सरकारी योजनेचा लाभ असो. ज्या बंधू भगिनींचे दिव्यांग कार्ड काढण्याचे राहिलं असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर दिव्यांग कार्ड काढून घ्यावे. मेरा नाम रऊफ उस्मान खाटिक है और मैं हैंडीकैप है और जैसे मराठी में वामन मूर्ति बोलते हैं, हैंडकम से है और मेरा UID कार्ड भी है और मुझे सरकार तरफ से पेंशन भी मिलती है संजय निराधार की. आप भी दिव्यांग कार्ड बनाइए और लाभ लीजिए. जो भी लाभ मिलता है वो बताइए. संजय गांधी निराधार की और सहकार्य करिए. सबको बोलिए, जो भी व्यक्ति हैंडीकैप रहता है उनको सबको बोलो. मेरा नाम नसरीन है और मैं एक पैसे विकलांग हूँ. मैं ये सिलाई काम करके अपना घर चलाती हूँ और मेरे को सरकार की तरफ से ये विकलांग कार्ड बना के मिला है और मुझे इसी के ज़रिए एक साइकिल मिली है 3 चक्की इलेक्ट्रिक और मैं इसके ज़रिए कहीं भी आ जा सकती हूँ. आप भी ये विकलांग बहन भाई ये विकलांग कार्ड बनाइए. हे कार्ड काढल्यामुळं आम्हाला शासनाने जरासं नशे देते. तुम्ही पण हे कार्ड काढा. नमस्कार, मी दिनेश यशवंत मोरे. मी दिव्यांग म्हणून आहे. UID कार्डचे फायदे असे आहेत की आपण STमध्ये गेलो तर आपल्याला 1/4 म्हणून त्यात पैसे कमी येतात. रेल्वे सवलतीमध्ये रेल्वेमध्ये दिव्यांग डबा असतो, त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जागा स्पेशल असते आपल्याला दिव्यांग बांधवांसाठी. STमध्ये पण त्याच प्रकारे आहे आणि शासनामार्फत दिव्यांगांना विविध प्रकारचे लोन वगैरे असे खूप आहेत. तरी मी असं म्हणतो माझ्या दिव्यांग बांधवांना की तुम्ही UID कार्डचे फायदे घ्या. नमस्कार, माझं नाव अरुण श्रीपद धनगर, राहणार गोठाणे. मी SBI नंदुरबार LDM ऑफिसमध्ये कामाला आहे. मी एक दिव्यांग बांधव आहे. शासनाकडून तुम्ही बी असं UID कार्ड बनवून घ्या. हे प्रत्येकाच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जे आपल्याला योजना भेटतात त्या फार महत्त्वाच्या UID कार्डमुळेच आपल्याला भेटतात. शासनाच्या विविध योजना आहेत त्याच्यामुळे मला लाभ भेटतो. दिव्यांगत्व हे शरीराला असू शकतं, कर्तृत्वाला नाही. गरज आहे ती फक्त एका पावलाची, जिद्दीची आणि अचूक माहितीची. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग तुमच्या स्वावलंबनासाठी सदैव तत्पर आहेत. शासन, प्रशासन आणि समाज जेव्हा एकत्र येतात तेव्हा दिव्यांगांचं आयुष्य खऱ्या अर्थाने उजळून निघतं. चला तर मग आपण सगळे मिळून सर्वसमावेशक महाराष्ट्राची निर्मिती करूया. समर्थ महाराष्ट्र, सर्वसमावेशक महाराष्ट्र.